मराठीमध्ये आपण सुरू करणार आहोत सरकार शब्दसिद्धी. काय सुरू करणार आहोत? शब्दसिद्धी. समास पाहिला आपण. व्हिडिओ लवकर अपलोड करीत जा प्लीज सर. प्रफुल्ल, ते आपल्या हातामध्ये नाहीये, ते त्या ऍप वाल्याच्या हातामध्ये असते. लवकर म्हणजे कालचा जर व्हिडिओ झाला नाही काल, आपल्याला जितका वेळ लागेल तेवढा वेळ लागू शकतो. 2-3 तासात व्हायलाच म्हणानच, आता काय जास्त वेळ लागेल, एखाद्या प्रॉब्लेम होतो, ते आपल्या हातात नाही लवकर अपलोड करणं. चला, शब्दसिद्धीचा अर्थ काय होतोय? शब्द कसा बनतो किंवा कसा सिद्ध होतो यालाच आपण शब्दसिद्धी असं म्हणतो. व्याख्या आहे का? शब्द कसा बनतो, मोजून 15 मिनिट. शब्द कसा बनतो किंवा कसा सिद्ध होतो याला शब्दसिद्धी असं म्हणतात. आपण मराठी बोलत असताना आपल्या मुखातून आपण भरपूर शब्द बोलतो, बोलताना आपल्या असं लक्षात येत नाही, पण शब्दसिद्धीत आपल्याला अभ्यास करायचा की आपण बऱ्याच भाषेतले शब्द बोलतो. सुरुवातीला असं म्हणायचे की मराठी ही संस्कृत पासून तयार झालेली आहे. बरोबर आहे, संस्कृत पासून तयार झाली, पण तसं नाही. नंतर कळालं की दोघं बरोबर आहे का नाही, बहिणी बहिणी आहेत, मराठी आणि संस्कृत. संस्कृतच नाही तर आपल्या मराठी भाषेवर बऱ्याच भाषेचा प्रभाव दिसून येतो. त्यामध्ये आपल्याकडे कोण लोक येऊन गेले सांगा? इंग्रज गेले म्हणल्या इंग्रजी भाषेतले बरेच शब्द वापरतो. पोर्तुगीज आलते म्हणल्या पोर्तुगीज शब्द वापरतो. बरोबर आहे का नाही? त्याच्यानंतर आपल्याकडे फ्रेंच लोक येऊन गेली, त्यांचे शब्द आपण वापरतो. नंतर आपल्याच भारतामध्ये विविध राज्य आहेत, त्यांच्या विविध भाषा आहेत, त्यांच्यातली काही शब्द आपण वापरतो. गुजरातमध्ये गुजराती आहेत, आपण मराठीत बोलताना गुजराती शब्द बोलतो. उदाहरणार्थ घी, दादर, शेठ, दलाल, रिकाम टेकडा आणि डबा. आपण रोज म्हणतो डबा झाला का तयार. हा डबा शब्द आपला नाही, गुजराती मधला आहे. बरोबर आहे. काही कानडी भाषेतले तिकडे शब्द आपण मराठीत वापरतो. अण्णा, अक्का. अण्णा म्हणतो ना आपण, ते कानडी भाषेतला शब्द आहे. बरोबर आहे का नाही? अक्का, ताई म्हणतो, गुडी म्हणतो, इळी म्हणतो, इळी. बरोबर, हे सगळे कानडी भाषेतले शब्द आहेत. नंतर हिंदी भाषेतले शब्द आपण वापरतो. कुठपर्यंत आला मग? तपास हिंदी भाषेतला शब्द आहे. बच्चा, दाम, बात, करोड हे शब्द हिंदी भाषेतले जे आपण मराठीत वापरतो. तत्सम काही संस्कृत भाषेतले शब्द जशाच तसे आपण वापरतो, त्याला आपण तत्सम असं म्हणतो. सांगण्याचा उद्देश असा आहे की विविध भाषेतले शब्द आपण मराठीत बोलताना वापरतो. मग जेव्हा मराठीमध्ये जर विचारलं हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला, समजायचं आपण शब्दसिद्धीचा अभ्यास करायला लागलो. बरोबर आहे का? आज आपल्याला बघायचं की कोणता शब्द आपण बोलतो आणि तो कोणत्या भाषेतला बोलतो. बरोबर आहे का? मग आता सुरुवात करू आपण या ठिकाणी शब्दसिद्धीपासून. शब्द कसा बनतो किंवा कसा सिद्ध होतो याला शब्दसिद्धी असं म्हणतात. त्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचे 2 प्रकारचे शब्द असतात. त्यामध्ये पहिला असतो सिद्ध शब्द, दुसरा असतो साधित शब्द. पहिला असतो सिद्ध शब्द, दुसरा असतो साधित शब्द. सिद्ध शब्दाला सिद्ध करायची गरज नाही, साधित शब्द मात्र सिद्ध करावे लागतात. साधित म्हणजे च्यापासून बनवलेले असतात, मुळात नाही. याच्यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा नंबर 1 ला उपसर्ग घटित शब्द. आपल्या सर्वांना माहित असेल उपसर्ग या शब्दाचा अर्थ काय होतो? शब्दांच्या पूर्वी जी अक्षरे जोडली जातात त्यांना आपण उपसर्ग म्हणतो, आणि उपसर्ग जोडून तयार झालेल्या शब्दांना उपसर्ग घटित शब्द म्हणतात. प्रत्यय हा शब्दाच्या नंतर जोडतात आणि प्रत्यय जोडून तयार झालेल्या शब्दांना प्रत्यय घटित शब्द असे म्हणतात. तिसरा आपल्याला याच्यात बघायचं सामासिक शब्द. हे समासामध्ये आपण पाहिलेलं आहे. पुरणपोळी, बटाटे वडा, कांदे पोहे, मसाला भात, चुलत सासरा, नाचसून हे सगळे सामासिक शब्द आहेत. आणि नंतर याच्यामध्ये बघायचे अभ्यस्त शब्द. अभ्यस्त या शब्दाचा अर्थ होतो द्वित्व किंवा दुप्पट करणे किंवा पुनरावृत्ती. बरोबर आहे. अभ्यस्त मध्ये आपल्याला 3 प्रकार अभ्यास करायचे. त्यामध्ये आहे पूर्ण अभ्यस्त शब्द, पूर्ण शब्दाचं रिपिटेशन असते. अंश अभ्यस्त शब्द, एकच अक्षर बदलून या ठिकाणी रिपीट कार्यक्रम येते. आणि तिसरा असते अनुकरण वाचक शब्द. काय असते? अनुकरण वाचक शब्द म्हणजे ध्वनिदर्शक शब्दांची इथे काय होते? पुनरावृत्ती होते. ध्वनिदर्शक शब्दांची पुनरावृत्ती. क्लिअर आहे? नेक्स्ट, सिद्ध शब्दामध्ये आपल्याला अभ्यास करायचा तत्सम शब्द. तत्सम म्हणजे संस्कृत मधून जशाच तसे आलेल्या शब्दांना तत्सम शब्द असं म्हणतात. नंबर 2 ला अभ्यास करायचा तद्भव शब्द. तद्भव शब्दामध्ये आपल्याला अभ्यास करायचे मराठीमध्ये जे शब्द जशाच तसे न येता त्यांच्या रूपात बदल होतो त्यांना तद्भव असं म्हणतात. देशी शब्द, महाराष्ट्रात पूर्वीचे मूळचे जे रहिवासी होते त्यांच्या बोली भाषेत ते शब्द असावेत असा एक अंदाज आहे. त्याला देशी शब्द, देश्य शब्द किंवा देशज शब्द असं म्हणतात. आणि लास्ट आहे शेवटचा तत्सम तद्भव देशी झाल्यानंतर परभाषी शब्द. सगळ्यात अवघड काही जणांना जात असेल तर ते परभाषी शब्द जातात, कारण बऱ्याच भाषेतल्या शब्दांचा अभ्यास याच्यामध्ये आपल्याला करायचा.
परभाषी शब्द. या परभाषी शब्दामध्ये आपल्याला इतर प्रकार सुद्धा अभ्यास करायचे वेगवेगळे. बरोबर आहे. त्यामध्ये काही आपले आहेत तर आपण म्हणतो स्वकीय आणि काही परकीय आहेत परभाषेमध्ये. स्वकीय असून परभाषी का आहेत? कारण महाराष्ट्र सोडून बाहेरचे जे आहेत ते भारतातलेच आहेत ना, पण म्हणून इतर राज्यातले जे त्यांना आपण स्वकीय म्हणायचं आणि जे टोटल देशाच्या बाहेरचे त्यांना आपण परकीय असं म्हणायचं. म्हणून स्वकीय मध्ये आपण याच्यामध्ये पाहणार हिंदी, कानडी, गुजराती, बरोबर आहे, तामिळ, मल्याळम, तेलुगू, बरोबर आहे का नाही, हे शब्द याच्यामध्ये येणार स्वकीय. आणि परकीय मध्ये ते आपले पोर्तुगीज, डच, फ्रेंच, इंग्रज जे काय असते त्यांचे शब्द, इंग्रजी वगैरे, हे सगळा अभ्यास कशामध्ये करायचा आपल्याला? परभाषी शब्दामध्ये करायचं. ठीक आहे. इथपर्यंत जाऊ तो तक्ता आलं तुम्हाला परत देऊ जातो, त्याची काळजी करू नका. सध्या बोर्डवर जो तक्ता दिसायला आहे याचा अभ्यास करणे म्हणजे शब्दसिद्धीचा अभ्यास करणे. क्लिअर आहे. मग आता कोणता शब्द कुठून आला, प्रत्येक शब्दाची हिस्ट्री आपल्याला याच्यामध्ये बघायची, जास्तीत जास्त शब्द आपल्याला लक्षात ठेवायचे. मग आता सुरुवात करू आपण या ठिकाणापासून. तत्सम शब्द चालते, जितकं वाचताल तेवढं आपल्या लक्षात राहतं. तत्सम शब्द असो का मग तद्भव शब्द असो, परभाषी शब्द. तत्ता तुम्हाला कळाला. शब्दसिद्धीमध्ये काय काय बघायचे लक्षात आलं. हा दुसरा पार्ट फार सोपा आहे, याची काही अडचणच नाही. प्रॉब्लेम फक्त तुम्हाला परभाषी शब्द लक्षात ठेवायचे. मग आता काही जण लक्षात ठेवण्याच्या ट्रिक्स देतात, काही जणांना बिना ट्रिक्सच वाचून वाचून लक्षात राहतील. काही जण मोरावाळंबे साहेब वाचले असतील तेव्हा त्यांनी फार कमी शब्द दिले, पाहून ते परीक्षेत वारंवार जे प्रश्न येतात त्याचे प्रश्न या ठिकाणी दिलेले. आता शब्दसिद्धीतला पहिला प्रकार सिद्ध शब्द, त्याच्यातला पहिला प्रकार आपण अभ्यास करत आहोत, त्याचं नाव आहे तत्सम शब्द. चला आता याची कुंडली, याची हिस्ट्री पाहू. तत म्हणजे संस्कृत, तत म्हणजे संस्कृत आणि सम म्हणजे सारखे, बरोबर आहे. तत म्हणजे संस्कृत आणि सम म्हणजे सारखे. तर संस्कृत मधून जी शब्द मराठीमध्ये जशीच्या तशी म्हणजे त्यांच्या मूळ रूपात बदल न होता आलेली आहे त्यांना तत्सम असं म्हणतात. बरोबर आहे. तत म्हणजे संस्कृत, सम म्हणजे सारखी, बरोबर आहे. मराठीत काही शब्द, बरोबर आहे, संस्कृत मधून जशीच्या तशी म्हणजे त्यांच्या मूळ रूपात बदल न होता मराठीत आलेली आहे त्यांना आपण तत्सम म्हणतो. बदल न होता म्हणजे काय? कवी तिकडं म्हणतो तर आपण कवी म्हणतो, तिकडं मधू तर आपल्याकडे मधू, तिकडं गुरु तर आपल्याकडे गुरु, बरोबर आहे का नाही. हे शब्द तिकडं संसार तर आपल्याकडे संसार, बरोबर आहे. तिकडं जन्म तर इकडे बी जन्म. कळालं. फक्त प्रॉब्लेम काय होते, कधी कधी वेलांटीचा होते. कवी याची वेलांटी पहिली असते कुठं? संस्कृत मध्ये, तर मराठीमध्ये दुसरी लिहितो आपण कवी. प्रीती, भीती याच्यामध्ये तीची जी वेलांटी असते संस्कृत मध्ये पहिली असते, तर तीची वेलांटी मराठीमध्ये दुसरी असते. प्रीती भीतीची पहिली असते. म्हणून तत्सम शब्द किती बोलायचे तितके तुम्ही बोलू शकता. कवी, मधु, गुरु, पिता, पुत्र, कन्या, वृक्ष, सत्कार, समर्थन, विद्यार्थी, राजा, जगन्नाथ, स्वामी, उत्तम, पाप, कार्य, बरोबर आहे. म्हणून उत्तम लिहा नाही तर पाप लिहा नाही तर कार्य लिहा, जगन्नाथ लिहा नाही तर स्वामी लिहा, कोणतेही लिहा. ह्याच्यातला सगळे शब्द काय? संस्कृत. आता किती म्हणून सांगणार मी? 100 सांगितले तुम्ही 200 विचारू शकता, पाहू आहेत ना तेवढे. मग परीक्षेत वारंवार येणारे आणि तात्काळ लक्षात राहणारे काही शब्द आपण पाहता. तुम्ही याला जास्तीत जास्त वाचण्याचा प्रयत्न करा. अशी कोणती ट्रिक्स नसते की त्याच्यामध्ये कम्प्लीट शब्द येतात, त्या ट्रिक्स मध्ये बसणारे तेवढे शब्द येत असतात, आपल्याला माहित असायला पाहिजे, बरोबर आहे. मग लिहा पहिला. पहा मी लिहितो काही तत्सम शब्द बोर्डवर, जे की तुम्हाला सांगतील कोणकोणते शब्द आहेत. समजा मी लिहिलं गाजलेले शब्द दाखवले, इथं दिसायला का? येस. राजा. नंबर 2 ला लिहितो विद्यार्थी. नंबर 3 ला लिहितो गणित. लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला भूमिती, भूगोल, वाचायला वाचा, ग्रंथ. क्लिअर आहे. त्याच्यानंतर लिहितो मित्र, त्याच्यानंतर लिहितो सत्कार, सत्कार, सत्कार. त्याच्यानंतर लिहितो समर्थन किंवा समिती, समर्थन. प्रिय, तिथे प्रिय शब्द लिहायला पाहिजे होता, मागं पुढे झाला काय अडचण. प्रिय. नंतर लिहितो शास्त्राभ्यास, शास्त्राभ्यास, विद्वान, कीर्ती, दिशा, बरोबर आहे, गुरु, जगन्नाथ, स्वामी.
बरोबर. प्रतिष्ठा, प्रतिष्ठा, नंतर लक्षात ठेवा व्यक्ती, नंतर ऋषी, मुनी, पिता, पुत्र, माता, भगिनी, भगिनी, बरोबर आहे. नंतर मित्र, त्याच्यानंतर रती, हरी, प्रकाश, प्रकाश, हरी झाल्यावर काय प्रकाश, त्याच्यानंतर किरण, आनंद, आकाश, कविता. जितके बोर्डवर शब्द लिहायला सरकार ते काय सांगा पटकन. ते सगळे शब्द तत्सम शब्द आहेत, एवढं तुमच्या लक्षात पाहिजे. बरोबर आहे. त्याच्यानंतर आता एवढे शब्द आहेत का नाही, याच्यानंतर सुद्धा आहे. बरोबर आहे. ते शब्द लिहू आपण. सध्या फक्त एवढे शब्द बोर्डवरचे लक्षात ठेवा, जागा पूर्ण झाली लिहायला. बरोबर आहे. पहा तत्सम शब्द बोर्डवरचे एवढे पटकन कसे लक्षात ठेवायचे. काहीतरी आपण याला स्टोरी करू, नाही तर असे नाही लक्षात राहत. तोंडी पाठ करा, मग किती करता. कवी, मधु, गुरु, पिता, पुत्र, कन्या, वृक्ष, सत्कार, समर्थन, राजा, विद्यार्थी, जगन्नाथ, स्वामी, पुढं काय बरं का नाही. आकाश, आनंद, कविता, लक्षात राहील. किती ठेवणार असे. बरोबर आहे. नंतर यज्ञ, पृथ्वी, भूगोल, ग्रंथ, अशा आठवावं लागणार तुम्हाला. त्याच्यापेक्षा बेटर पहा. असं जर म्हणलं तर आपण जे जुने आहेत त्यांना माहिती स्टोरी. बरोबर आहे. इतके शब्द एकाच ह्याच्यात लक्षात ठेवायचे. राजा नावाच्या विद्यार्थ्याची आयडेंटिटी काय करतो बघा. राजा नावाचा एक विद्यार्थी आहे. बरोबर आहे. राजा नावाचा एक विद्यार्थी आहे. तो काय करतो, गणित, भूमिती आणि भूगोल, बरोबर या तीन विषयाचं पुस्तक कसं म्हणावं, ग्रंथच लिहितो. बरोबर. राजा नावाचा विद्यार्थी गणित, भूमिती, भूगोल याचा काय लिहितो, ग्रंथ लिहितो. मग राजा, विद्यार्थी, गणित, भूमिती, भूगोल आणि ग्रंथ हे सगळे काय तत्सम शब्द आहेत, लक्षात ठेवा. राजा नावाचा विद्यार्थी गणित, भूमिती, भूगोल याचा काय लिहितो, ग्रंथ लिहितो. आता एवढं काम भारी राजानं केलं म्हणल्यावर त्याचे मित्र गपची बसणार आहेत का नाही. त्याचे जे प्रिय मित्र असतात, ते त्याचा सत्कार करायचे ठरवतात. बरोबर आहे. आणि सत्कार जरासा जंगी असते, त्यासाठी ते प्रिय मित्र याला न सांगता त्याची एक समिती नेमतात की बाबा सत्कार करायचा का नाही करायचा, करायचा तर कसा करायचा, यासाठी एक समिती नेमली जाते. सगळे मित्र त्या समितीमध्ये आल्यावर बरोबर आहे म्हणतात सत्कार करायला पाहिजे, म्हणजे समर्थन देतात. प्रिय मित्र सत्कार, त्यासाठी एक समिती नेमली जाते. सगळेजण त्याला काय देतात, समर्थन देतात. समर्थन. बरोबर आहे. मग समर्थन दिलं सगळ्यांना, सत्कार करायचं ठरलं. बरोबर आहे का नाही. मग आता करावं तर कसं करावं. आपल्या मनात माहिती तुम्हाला, कोणताही कार्यक्रम घ्यायचा म्हणलं की कार्यक्रम म्हणलं की 3 प्रश्न असतात. काय, कोण कोण येणार कार्यक्रमाला, कोणाला बोलवायचं, 2 नंबरला कार्यक्रम कुठला ठेवायचा आणि तो कार्यक्रम कसा घ्यायचा. केले नाही असे प्रश्न येतात. त्याच्याही मनामध्ये तसा प्रश्न आला. त्याने काय म्हणला बघा, ते म्हणला की कार्यक्रमाला कोणला बोलवायचं. सगळ्यात अगोदर राजा नावाचा जो विद्यार्थी होता, या राजाच्या गुरुला बोलवायचं ठरवलं. मग राजाचे गुरु कोण, जगन्नाथ स्वामी. राजाच्या गुरुचं नाव काय, जगन्नाथ स्वामी. पहिले कार्यक्रमाला कोण येणार, राजाच्या गुरुला बोलवायचं ठरवलं. मग राजाचे गुरु हे जगन्नाथ स्वामी. मग यांनाच का गुरु मानते राजा, का मानते, कारण ते जगन्नाथ स्वामी विद्वान आहे. त्यांचा शास्त्राभ्यास फार दांडगा आहे. त्यांची जी कीर्ती आहे ती 10 दिशामध्ये पसरलेली आहे. जगन्नाथ स्वामींचा शास्त्राभ्यास दांडगा आहे. ते विद्वान आहेत, त्यांची कीर्ती 10 दिशामध्ये पसरलेली आहे. ही काय झाली, जगन्नाथ स्वामींची आयडेंटिटी झाली की जगन्नाथ स्वामी कोण आहे, त्याची ओळख झाली का नाही एका शब्दामध्ये. जगन्नाथ स्वामी विद्वान आहे, त्यांचा शास्त्राभ्यास दांडगा आहे, त्यांची कीर्ती 10 दिशामध्ये पसरलेली आहे. म्हणूनच राजा त्यांना गुरु मानतो, म्हणून यांना बोलवायचं ठरलेलं आहे जगन्नाथ स्वामी. बरोबर आहे. मग त्याच्या बाद आता एक झालं, नंबर 1 ला जगन्नाथ स्वामीला बोलवायचं कळलं. अजून कोण येणार कार्यक्रमाला, तर कार्यक्रमाला येणार सत्काराच्या प्रतिष्ठावान व्यक्तींना बोलवायचं ठरवलं. मग प्रतिष्ठावान व्यक्तीमध्ये कोण कोण येणार, तर प्रतिष्ठावान व्यक्ती म्हणजे सगळे ऋषी, मुनी, पिता, पुत्र, माता, भगिनी. बरोबर आहे. हे तर लक्षात ठेवायची गरज नाही तुम्हाला. इथे तुम्ही कवी बी लिहू शकता. कवी प्रतिष्ठावान व्यक्तीमध्ये कोण येऊ शकते, कवीला बोलवायचं ठरवलं, ऋषीला बोलवायचं ठरवलं. एकदा ऋषी आला की मुनी मनानच येते का, ऋषी मुनी. माताला कोण आहे, समान म्हणजे लगेच कोण येते, माता भगिनी. आपण म्हणतो सर्व माता भगिनींना सूचित करण्यात येते, तसं माता भगिनी. पण पिता आल्यावर कोण येते, पुत्र. म्हणून पिता पुत्र, माता भगिनी, ऋषी मुनी ही जोड्याच येतात. ऋषी मुनी,
पिता पुत्र माता भगिनी ह्या प्रतिष्ठावान व्यक्तींना बोलवायचं ठरवलं. आलं लक्षात. नंबर 3 ला सगळा मित्र परिवार तर येणारच होता. प्रिय मित्र सोडून बी इतर काही मित्र असतात आहे. मग मित्रांची नावं सांगा, कोणाकोणाला बोलवायचं. एक जण म्हणला रती, दुसरा हरी, तिसरा प्रकाश. बरोबर आहे का नाही. रती, हरी, प्रकाश, आकाश. प्रकाश आणि आकाश लगेच लक्षात राहा. किरण आहे, आनंद आहे आणि कविता आहे. बरोबर आहे. त्याच्यात काही मुलं आहेत, काही मुली आहेत. हे सगळे मित्रांची नाव आहेत. लक्षात राहतात ते. रती, हरी, प्रकाश, कविता, आनंद. बरोबर आहे का नाही. आकाश, किरण हे सगळे मित्रांची नाव आहेत. यांना बोलवायचं ठरलं. बघा परत आहे का. राजा नावाचा विद्यार्थी गणित, भूमिती आणि भूगोलाचा काय लिहितो ग्रंथ. बरोबर आहे. आणि त्याचे मित्र त्यामुळे त्याचा सत्कार करायला ठरवतात. त्यासाठी समिती येऊन जाते. सगळे जण त्याला समर्थन देतात. क्लिअर आहे. कोणाला बोलवायचं. जगन्नाथ स्वामीला. का बोलवायचे. शास्त्राभ्यास गांजा आहेत, ते राजाचे गुरु आहेत. त्यांची कीर्ती 10 दिशामध्ये पसरली, ते विद्वान आहे. क्लिअर आहे. नंतर प्रतिष्ठा व्यक्तीमध्ये ऋषीमुनी, पिता पुत्र माता भगिनी. नंतर मित्रामध्ये रती, हरी, प्रकाश, किरण, आनंद, आकाश आणि कविता यांना बोलवण्याचं ठरलं. ठीक आहे. या पद्धतीनं कार्यक्रमाला कोण कोण येणार या प्रश्नाचं उत्तर आता संपले आहे. आता कार्यक्रम नेमका कशा पद्धतीने होणार यासाठी काही शब्द तुम्हाला लक्षात ठेवावा लागतील. ठीक आहे. मोडालेला नेक्स्ट. आता पहा पुढचे कार्यक्रम कसा व्हायला ते आपल्याला बघायचे. पुढचे शब्द बोर्डवर लिहितो, त्याला स्टोरी मध्ये याच कसं आणायचं ते पहा. पुढचे शब्द पहा. पुढचा शब्द आहे यज्ञ. यज्ञ. दुसरा आहे तिथी. तिसरा आहे शुभ. नंतर दिन, चतुर्थी, पुष्प, जल, अग्नि, अरण्य, पशु, प्राणी. पशु झाल्या काय प्राणी. त्याच्यानंतर लिहा पशु, पक्षी, पक्षी, वृक्ष, विष्णू, भगवान, मूर्ती, मंदिर, दर्शन, कीर्तन, भाविक. बरोबर. नंतर दान, धर्म, कर्म, स्वर्ग, नरक, पृथ्वी, जन्म, मृत्यू. बरोबर आहे. त्याच्यानंतर भीती, त्याच्यानंतर संदेश, प्रासाद. नंतर इतर शब्दामध्ये प्रकृती, संस्कृती, निर्मिती, संसार, संधी, परंतु, यद्यपि, यथामती, कर्ण, नदी. पाठ. बाकी शब्द. धन्यवाद. बऱ्याच जणांना बरोबर वाटायले. ओके. कुठपर्यंत आलो सांगा. आपण काय केलं होतं. राजा नावाच्या विद्यार्थ्याचा सत्कारापर्यंत आलो. सॉरी, पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं. कार्यक्रमाला कोण कोण येणार. नंबर 1 जगन्नाथ स्वामी. नंबर 2 प्रतिष्ठावान व्यक्ती. नंबर 3 त्याचे मित्र. बरोबर आहे. पहिला प्रश्न झाला. दुसरा प्रश्न, कार्यक्रम कधी घ्यायचा. कार्यक्रम कधी घ्यायचा. कधी घ्यायचा कार्यक्रम. पहा मग कार्यक्रम कधी ठेवायचा असं म्हणल्यावर तिने काय केलं. बरोबर आहे. कधी घ्यायचा म्हणल्यावर पहिल्यांदा शुभ दिन पाहिला. माहिती तुम्हाला. तिथी बघतात लोक. तिथी कोणताही कार्यक्रम घ्यायचा म्हणल्यावर तिथी बघतात. मग त्यांनी बी पाहिली तिथी. शुभ दिन बी निघाला. त्या दिवशी म्हणले चतुर्थी आहे. बरोबर आहे. त्या दिवशी कार्यक्रम होते. बरोबर आहे. शुभ दिन निघाला. चतुर्थीचा दिवस आहे. ते घेऊन टाकू म्हणे कार्यक्रम. काही अडचण नाही. म्हणजे महाराजाचं कीर्तन ठेवायचे त्याला. बरोबर आहे. चतुर्थीचा दिवस आहे. बरोबर आहे. मग आता तुम्हाला माहिती शुभ दिन पाहिला. बरोबर आहे. मग त्यांनी काय केलं पहिल्यांदा. मग कार्यक्रम कोणताही करायचा असला की आपण देवाचा अभिषेक करतो. तसं त्यांनी यज्ञ करायचं ठरवलं. यज्ञ नाव काढल्या किती जणांना कळाले. पुष्प, जल, अग्नी मनानच येते का नाही. यज्ञ नाव काढल्या. बरोबर आहे का नाही.
म्हणतात ना महाराज लोक, ते डोळ्यात पाणी लावा, पाण्यात डोळे लावा, काय जे असते ना, बरोबर आहे नाही. यज्ञ, पुष्प, अग्नी, ते कमंडलू असते संघ, त्याच्यामध्ये पाणी आलंच नाही. मग पाण्याला काय नाव दिले? जल, पुष्प, त्याचे शब्द तसे असतात, पुष्प वगैरे, बरोबर आहे का नाही. म्हणून पुष्प, जल, अग्नी. आणि यज्ञ म्हणजे अग्नी असते का नाही, आग त्या मधात टाकतात काहीतरी पाहिलं असं. पुष्प, जल, अग्नी हे यज्ञ करायचं ठरलं. कोणत्या दिवशी? शुभ दिन का आता चतुर्थी, तिथी पाहण्यात आली, बरोबर आहे का नाही. पुष्प, जल, अग्नी त्याच्याशी कनेक्टेड लक्षात राहते कष्ट, बरोबर आहे. आता हे झालं कार्यक्रमासाठी डेट पाहण्यात आली थोडक्यात. मग कार्यक्रम कुठे ठेवायचा बाबा? ठिकाण शोधायला लागेल ना, कुठे ठेवायचा हा कार्यक्रम, कुठे येईल का? ती काय म्हणलं माहितीये का, आपल्या गावाच्या बाजूला एक अरण्य आहे, बरोबर आहे. अरण्य म्हणल्यावर काय, अरण्यामध्ये पशु पक्षी असतात, तुम्हाला माहिती. बस त्या अरण्य बरोबर एक झाड आहे तिथे, त्याला आपण वृक्ष असं नाव देऊ, ते आलंच का नाही अरण्यामध्ये. मग गावाच्या बाजूला जे अरण्य आहे, त्या अरण्यामध्ये पशु पक्षी वृक्ष सगळं असते. त्याच अरण्यामध्ये विष्णू भगवानाची मूर्ती असणारं मंदिर आहे. त्याच अरण्यामध्ये विष्णू भगवानाची मूर्ती असणारं मंदिर आहे. लोक पहिल्यांदा तिथे गेल्या काय करतील? दर्शन घेतील. विष्णू भगवानाची मूर्ती असणारं मंदिर, बरोबर. तिथे लोक गेल्या दर्शन घेतील, बरोबर. कुठे आहे विष्णू भगवानाचं मूर्ती असणारं मंदिर? तर अरण्यामध्ये, बरोबर. अरण्य कुठे? गावाच्या बाजूला. अरण्य म्हणजे तुम्हाला कळावं, अरण्य उगाच नाव दिलं नाही, जंगल म्हणतो त्याला. पशु पक्षी प्राणी आले तर त्याच्यात, वृक्ष म्हणजे झाडं आलेच, बरोबर. विष्णू भगवानाची मूर्ती असणारं मंदिर आहे. लोक गेले मस्त दर्शन घेतील. ओके, या ठिकाण तुम्हाला कळाला असेल. आता त्या ठिकाणी कार्यक्रम कसा साजरा होणार, त्याचा सत्कार झाला समजायचं, महाराजाच्या हस्ते जगन्नाथ. त्याच्या बाद हे लोक आले नुसत्या सत्कारासाठी पुरते गायला नाही, तिथं भजनाचा कार्यक्रम येईल, कीर्तनाचा कार्यक्रम. मग तिथं कीर्तन होणार, कोणाचं? जगन्नाथ स्वामी, जे की राजाचे गुरु आहे, त्यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम. कीर्तन म्हणल्यावर सगळे आलेल्या लोकांना काय म्हणावं लागेल? भाविक भक्त. कीर्तन म्हणल्यावर काय? सगळे आलेले भाविक भक्त आहेत. महाराजांना कीर्तनाला सुरुवात केली, सगळे भाविक भक्त आले. तुम्हाला माहिती आहे कोण कोण आलं, बरोबर आहे. सगळी भाविक मंडळी आलेली आहेत. कीर्तनाला महाराजांना सुरुवात केली. जगन्नाथ स्वामी काय म्हणतात कीर्तनात? सुरू झालं कीर्तन. महाराज म्हणतात, बाबांनो दान धर्म करा, बाबांनो दान धर्म करा, चांगले कर्म करा. महाराज सांगत असतात, तुम्हाला माहिती दान धर्म करण्याविषयी. बाबांनो दान धर्म करा, चांगले कर्म करा. चांगले कर्म करसाल तर स्वर्गात जासाल, वाईट कर्म करसाल तर नरकात जासाल. चांगले कर्म करा, चांगले कर्म करसाल तर स्वर्गात जासाल, वाईट कर्म करसाल तर नरकात जासाल. महाराजांनी सुरुवात केली बोलायला, बरोबर. महाराजांचं कीर्तन पुढे पुढे चाललंय. महाराजांनी पुन्हा सांगितलं, बाबांनो या पृथ्वी तलावर भिण्याची तुम्हाला गरज नाही, कारण जन्म आणि मृत्यू अटळ आहे, बरोबर आहे का नाही. जो जन्माला आलेला आहे तो मरणारच आहे, म्हणून त्याची भीती बाळगून काही फायदा नाही. या पृथ्वी तलावर जो जन्माला आला तो मरणार हे अटळ आहे, त्यामुळे त्याची भीती मनामध्ये काढून टाका, असा मोलाचा संदेश महाराजांनी दिला. असा मोलाचा संदेश महाराजांनी दिला. अशा प्रकारे महाराजांचं कीर्तन बराच वेळ चाललं. त्या कीर्तनात सांगितलेले सगळे पॉइंट तुम्हाला काय सांगायचे, आपल्यासाठी मेन पॉइंट आता आहे, बरोबर आहे. जसं कीर्तन संपलं, कीर्तनाच्या शेवटी महाप्रसादाचा लाभ असते का नाही, प्रसाद. तसं प्रसाद म्हणजे राजवाडा होते, पण आपण याला प्रसाद समजा, बरोबर आहे. अख्खं कीर्तन संपल्या लोक वाट पाहतात महाप्रसादाची. मग तसाच प्रसादाचा कार्यक्रम झाला, बरोबर आहे. प्रसादाचा कार्यक्रम म्हणजे माहिती तिथे जेवायलाच होतं, लोक दात घासून बसली होती, बरोबर आहे. अशा प्रकारे महाराजांनी बरेच संदेश दिले, तुम्हाला माहिती आहे. नेक्स्ट, मग हे इतके शब्द तुमच्या लक्षात राहिले ना त्या कार्यक्रमामुळं, महाराजांमुळं, बरोबर आहे का नाही. मग बाकीचे इतर शब्द असेच लक्षात ठेवा. प्रकृती, पुन्हा महाराजांचा घुसू नका, घुसवायचं काही अडचण नाही. महाराज काय म्हणले, दोनच भाकरीची भूक आहे, दोनच खाणे त्याला प्रकृती म्हणतात. महाराज म्हणले दोनच भाकरीची भूक आहे, दोनच खाणे प्रकृती, बरोबर आहे का नाही. पण दोन भाकरीची भूक असताना रटरावून 3-4 आणणे त्याला विकृती म्हणतात. पण आपल्याला कितीही भूक लागलेली असताना समोरचा कार्यकर्ता उपाशी असेल तर आपलं ताट त्याच्या समोर सारणे त्याला भारताची संस्कृती म्हणतात. महाराजांना आपल्या संस्कृतीबद्दल बोलायला सुरुवात केली, बरोबर आहे का नाही. म्हणून संस्कृती भारताची चांगली, बरोबर आहे का नाही. नेक्स्ट, त्याच्यानंतर या आयुष्यामध्ये किंवा या संसारामध्ये प्रत्येकाला संधी मिळणार आहे, बरोबर आहे का नाही. अखेरीला हे इतर शब्द आहेत, याला मधात टाकायचेच नव्हते आपल्याला, पण तुम्हाला असं वाटत असेल टाकावं, बरोबर. ते तिन्ही नाव सोपं आहेत ना, प्रकृती, संस्कृती, निर्मिती, बरोबर आहे का नाही. प्रकृती, संस्कृती आणि निर्मिती. महाराज सांगणार नाही या जगात जी काही निर्मिती केलेली त्या भगवानाने केलेली, मग त्याच्यामध्ये नदी असो, बरोबर आहे का नाही, काही असो, किंवा हे संसार जे निर्माण केला ते कोणाने केला, बरोबर आहे, त्या भगवानाने केला.
प्रत्येकाला आयुष्यामध्ये संधी मिळत असते, ती ओळखता आली पाहिजे. महाराजांनी मोलाचा संदेश दिला, बरोबर का? त्यांनी महाराजांनी संधीचं उदाहरण सांगितलं. काय महाराजांनी सांगितलं संधीचं उदाहरण माहितीये? ते म्हणलं एक चित्रकार आहे, मस्त चित्र, एक राजा आहे, त्या राजानं चित्रकारांचं संमेलन ठेवलं. चित्रकाराच्या संमेलनामध्ये भरपूर चित्र लावण्यात आली, बरोबर का नाही? सगळ्या जणांनी त्याच्यात पार्टिसिपेट केलं, बरोबर का नाही? आणि ते चित्र वेगवेगळ्या प्रकारची होती, सगळेजण ते भरते ना, प्रदर्शन भरल्यासारखं भरिलं. पण एका चित्रकारानं चित्र कसं काढलं होतं, बरोबर आहे का नाही? बघत बघत गेल्यावर नंतर एका माणसाचं चित्र होतं. ते सगळे असे जे केस आहेत सगळे असे डोळ्यावरून आलेले इथपर्यंत गेले दाखवले, आणि त्या माणसाला पंख दाखवले, पंख. महाराज सांगायला, बरोबर आहे? मग राजा येऊन त्या चित्रापाशी उभा राहिला. राजा चित्रापाशी म्हणला, सगळ्या चित्राचा अर्थ मला काही ना काहीतरी कळाला, पण हे कोणत्या मूर्खानं चित्र काढलंय असं म्हणला, बरोबर आहे की? माणसाला इतकं विद्रूप केलंय, पंख दाखिलेत माणसाला, त्याच्या डोळ्यावर एवढे मोठे केस बायासारखे दाखवले. म्हणे का? त्यावेळेस त्या चित्रकाराला बोलवण्यात आलं. चित्रकार आला आणि चित्रकार येऊन म्हणला, बरोबर, चित्रकार राजाने विचारलंय, काय सांग बरं, मला तर काही समजलं. ते म्हणला, महाराज हे माणसाचं चित्र नाही, माणसाच्या आयुष्यात येणाऱ्या संधीचं चित्र आहे महाराज हे. ते म्हणला, कस काय? पटून दे. महाराज, जेव्हा माणसाच्या आयुष्यात संधी येते तेव्हा आपल्याला ती दिसत नाही, म्हणून त्याच्या डोळ्यासमोरून केस दाखवलेले आहेत, आणि जोपर्यंत ती आपल्याला समजते तोपर्यंत ती उडून गेलेली असते किंवा निघून गेलेली असते, म्हणून त्याला पंख दाखवलेले आहेत. माणसाच्या आयुष्यात येणाऱ्या संधीचं उदाहरण आहे म्हणजे, किंवा चित्र आहे म्हणजे, बरोबर. मग राजाला कळलं, वा, त्याचाच पहिला नंबर आला. तर तुम्ही लक्षात ठेवा, संधी प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, फक्त ती ओळखण्याची नजर आपल्याकडे असणं गरजेचं आहे. बसू द्या, प्रकृती, संस्कृती, निर्मिती, संस्कार आणि संधी कळालं, बाकी ते काय लक्षात ठेवायची गरज आहे का? याला काही ट्रिक्स आहे का? परंतु यद्यपि यथामती, बरोबर आहे, काही शब्द वाचण्याला बी तुमच्या लक्षात राहतात 100%. अशा पद्धतीने या शब्दाचा एकमेकाशी जर कॉन्टॅक्ट तुम्ही जोडला, हे शब्द अशी लिहिलेले नव्हते, आपण त्याला तशा पद्धतीने लिहिलेला आहे. पण प्रश्न एकीकडे लिहिले आहेत ते शब्द सगळे, बरोबर होते, पण त्याला आपण जोडण्यासाठी या पद्धतीने लिहिलं, तुम्हाला सोपं जावं. ठीक आहे, लक्षात नसेल आलं ही स्टोरी परत ऐकायची घरी गेल्यानंतर किंवा व्हिडिओ सेव्ह झाल्यानंतर, म्हणजे पक्क लक्षात राहतात तत्सम शब्द. नंतर आपण पाहू तद्भव शब्द. ठीक आहे, आणि तद्भव शब्द कसे लक्षात ठेवायचे ते आपण उद्या पाहू. ठीक आहे, धन्यवाद.